नमस्कार शेतकरी मित्रांनो, सरकारने जसं सांगितलं होतं की 30 जूनच्या पूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार. आता तसं पाहिलं तर या कर्जमाफीच्या योजनेमध्ये ज्या शेतकऱ्यांचं 2 लाख रुपयांचं कर्ज आहे ते माफ होणार आहे. 2019चे जे शेतकरी आहेत त्यांना फक्त 50,000च मिळणार आहेत. मग जे नियमित कर्ज भरणारे शेतकरी आहेत यांनासुद्धा 50,000 मिळणार आहेत. आता तसं पाहिलं तर या कर्जमाफीच्या योजनेमध्ये बदल होणं सुद्धा गरजेचं होतं आणि शेतकरीसुद्धा प्रतीक्षेत होते की नक्कीच या योजनेमध्ये बदल होतील. आणि त्याचे महत्त्वाचे कारण असे होते की रोहित पवारांनी पंढरपूर इथं केलेलं एक आंदोलन आणि त्यानंतर बुलढाणा इथं रविकांत तुपकर यांनी केलेलं आंदोलन. मात्र आता रविकांत तुपकरसुद्धा त्यांचं म्हणणं असं आहे की या सरकारने जसा शब्द दिला होता त्या शब्दाप्रमाणे शेतकऱ्यांची कर्जमाफी केली नाही आणि पुन्हा एकदा आंदोलनाचं रणशिंग ते आता फुकणार आहेत. आणि हे आंदोलन रस्त्यावरचं आंदोलन असणार आहे, ना की पहिल्यासारखं 5 दिवस त्यांनी जे अन्नत्याग आंदोलन केलं होतं तशा प्रकारचं आंदोलन ते करणार नाहीत. हे आंदोलन आता रस्त्यावर उतरून शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरवणार. कारण राज्य सरकारनं ते 5 दिवसाचं आंदोलन केल्यानंतर आश्वासन दिलं होतं की आम्ही तुमची बैठक लावू. आता यामध्ये विचार करण्याजोगा सर्व शेतकऱ्यांसाठी हा सुद्धा एक प्रश्न आहे की जसं रोहित पवारांनी आंदोलन केलं त्यांनासुद्धा शब्द दिला होता की आम्ही तुमची बैठक लावू, त्या बैठकीमध्ये तुमची चर्चा घडवू आणि त्या चर्चेनंतर जसे बदल करावे लागतील तसे बदल आपण या योजनेमध्ये करू. रविकांत तुपकर यांचंही उपोषण सोडते वेळेस तेच सांगण्यात आलं सरकारसोबत चर्चा होईल आणि चर्चेनंतर यामध्ये जे काही बदल करायचे ते केल्या जातील. मात्र 22 तारखेच्या नंतर विधानसभेचं अधिवेशन चालू झालं आणि या अधिवेशनातसुद्धा आमदारांनी या कर्जमाफीच्या प्रश्नावर जे काही बदल करावे लागतील त्यावर सर्वात जास्त प्रश्न विचारले. कालच्या पुरवणी मागणीमध्ये सुद्धा विचारले. मात्र कृषी मंत्र्यांनी फक्त एवढंच सांगितलं की 2 उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री या कर्जमाफीच्या योजनेमध्ये पाहिजे तसे योग्य वेळी बदल करतील. आता कर्जमाफीचा अहवाल हा राज्यपालाकडे जायचा आहे, त्यानंतर सही याची आणि 5 जुलैच्या नंतर या कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार. मग नेमके बदल कधी होणार? म्हणजे रस्त्यावरचं आंदोलनही झालं, उपोषणही झालं, विधानसभेमध्ये आमदारांनीसुद्धा हा प्रश्न गाजवला, त्यांनीसुद्धा या कर्जमाफीच्या योजनेमध्ये बदल करण्याचं सांगितलं आहे. आणि तरीसुद्धा जर बदल होत नसतील आणि राज्यपालाकडे सहीसाठी अहवाल जाऊन 5 तारखेच्या नंतर या कर्जमाफीमध्ये जे पात्र शेतकरी असतील त्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम वितरित केल्या जाईल. म्हणजे शेतकऱ्यांचा जो काही कर्जमाफीबद्दल दिलेला शब्द होता तो आज सरकारने बदललेलाच दिसतोय. कारण यापूर्वी 4 महिन्यापूर्वी सांगितलं होतं की 30 जूनच्या पूर्वी शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल. 30 जूनच्या पूर्वी झाली नाही. फक्त शासन निर्णय आला किती कर्जमाफी देणार, कशी देणार याबाबत, आणि त्यामध्ये सगळ्यात जास्त अटी निकष लावण्यात आले. मग आता जे कालसुद्धा रोहित पवारांचं आंदोलन झालं आणि यापुढे आता रविकांत तुपकर हे सुद्धा आंदोलन करणार आहेत आणि तेही रस्त्यावरचं असणार आहे. म्हणजेच यावरून हे लक्षात येते की सरकारने शब्द फिरवला आहे आणि सरकारची मानसिकता यामध्ये कोणतेही बदल करण्याची दिसत नाही. मात्र आता या आंदोलनाच्या नंतर सरकार काय पवित्रा घेतं हे आपण बघणार आहोत आणि त्याबद्दल नवीन पुन्हा काय माहिती येते ती नक्कीच आपण माहिती या चॅनलच्या माध्यमातून देणार आहोत. आणि या कर्जमाफीबद्दल आपल्याला काय वाटतंय हे सुद्धा कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.